उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर तळोदा पालिकाच्या दिरंगाई विरोधात 20 वर्ष सेवा देणाऱ्या 7 सफाई कर्मचाऱ्यांवर आमरण उपोषणाची वेळ। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा नगर परिषदेत तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या 7 सफाई कर्मचाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमित सेवेत न घेता सर्व आर्थिक लाभांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात नगर परिषद प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी आता कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। सदर सफाई कर्मचारी सन 2004 पासून तळोदा नगर परिषदेच्या आरोग्य विभागात लाड पागे वारसा पद्धतीने तसेच नामनिर्देशाद्वारे कार्यरत असून त्यांनी कोरोना महामारी सारख्या अत्यंत कठीण काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा दिली। मात्र 2 दशकांहून अधिक सेवा करूनही त्यांना आजही अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। 10 मार्च 2022 रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी श्री हिरामण फकीरा तिजवीज व इतर 6 सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या रुजू दिनांकापासून नियमित सर्व आर्थिक लाभ देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावत मूळ आदेश कायम ठेवला। त्यानंतर तळोदा नगर परिषदेकडून नियमितीकरणाचा प्रस्ताव प्रशासन संचालनालय मुंबई येथे पाठविण्यात आलाय। मात्र जागा रिक्त नसल्याचे कारण देत प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी अपमानास्पद व असंवेदनशील वागणूक देण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे। वारंवार विनंत्या करूनही न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी 13 जुलै 2026 पर्यंत नियमितीकरण करून सर्व आर्थिक लाभ देण्याची मागणी केली आहे। अन्यथा 14 जुलै 2026 पासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। उपोषणाचा इशारा देणारे कर्मचारी हिरामण फकीरा तिजवीज, सुरेश माधव रामराजे, राजू नरसू चव्हाण, सन्या सुरेश डांबरे, श्रीमती पुनाबाई बबन भंगी, श्रीमती मुन्नी अनोज भंगी तसेच अन्य संबंधित कर्मचारी समाजातील प्रत्येक वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांचा आवाज शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी परिवर्तन न्यूज सदैव कटिबद्ध आहे। परिवर्तनासाठी सत्याची साथ द्या। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। गेल्या 20 वर्षापासून आम्ही 6 सफाई कामगार हे तळोदा नगर परिषद मध्ये आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून लाड पागे व नामनिर्देशनावर तसेच रिक्त मंजूर जागेवरच काम करत आहोत। आज आमच्या नोकरीला जवळजवळ 20 वर्षे पूर्ण होत आहेत। नोकरी लावताना फक्त स्थायी समितीचा ठरावाने लावल्यामुळे आम्हाला आजपर्यंत फक्त 4 आणि 5 हजार पर्यंतच पगार मिळतो आहे। या महागाईच्या जमान्यामध्ये 4 आणि 5 हजारामध्ये ना आमच्या मुलांचे शिक्षण होते, ना घराचा खर्च पूर्ण होते, ना दवाखान्याचा खर्च पूर्ण होते। म्हणून आम्ही सन 2014 मध्ये धुळे औद्योगिक न्यायालयामध्ये अपील केली। धुळे न्यायालयाने आम्हाला स्पष्ट आदेश केला आणि तळोदा नगर परिषदेला सांगितलं की सदर सफाई कर्मचारी यांना नियमित करून 6व्या वेतनप्रमाणे सर्व आर्थिक लाभ देण्यात यावा। या निकालाविरुद्ध नगर परिषद मुख्याधिकारीने हायकोर्टात अपील केली। तरी सन 2022 मध्ये हायकोर्टाने नगरपालिकेला स्पष्ट आदेश केला की सदर 6 सफाई कामगार ज्या दिवसापासून लागले नोकरीला त्या दिवशी जागा रिक्त होती तर त्या दिवसापासून यांना नियमितता प्रदान करण्यात यावी। तसेच एवढ्या वर्षाचा सर्व आर्थिक लाभ सुद्धा देण्यात यावा। या आदेशाविरुद्ध नगरपालिका मुख्याधिकाऱ्याने पुन्हा पुनर्विलोकन याचिका हायकोर्टात दाखल केली। पुन्हा 2024 या साली हायकोर्टाने नगर परिषद मधील सफाई कामगारांच्या पक्षात निकाल देत नगरपालिकेला स्पष्ट म्हटलं
की 2022 मध्ये हायकोर्टाने जो आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणेच सदर सफाई कामगारांना कायम करावे व सर्व एवढ्या वर्षाचा आर्थिक लाभ सुद्धा देण्यात यावा। यानंतर नगरपालिके मुख्याधिकारी साहेबांनी हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे सफाई कामगारांना नियमित करण्यासाठी जो प्रस्ताव बनवला तो प्रस्ताव वारंवार चुकत असल्यामुळे तो नंदुरबार नाशिक नंदुरबार असं करत खूप उशीर होऊन गेला आणि आम्हाला इतका वेळ होऊन गेला म्हणून आम्ही सर्व सफाई कामगार खूप कंटाळलो आहे आणि सर्वांनी एकमताने असं ठाम निर्णय घेतला आहे की 13 जुलै 2026 पर्यंत आमच्या 20 वर्षाच्या सर्व्हिसला नोकरीला न्याय दिला गेला नाही तर आम्ही सर्व सफाई कामगार आमच्या पूर्ण परिवारासोबत 14 जुलै 2026 पासून सकाळी 10 वाजता बेमुदत आमरण उपोषणात पुकारणार आहेत। उपोषणात आम्हाला किंवा आमच्या परिवारातील एकही सदस्याला बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाच्या राहील।